सिन्नरमध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसएन न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। पाहूया बातम्या विस्ताराने। सध्या नाशिक महानगरासह जिल्ह्यातील वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सर्व प्रशासन यंत्रणा आता अलर्टच्या बिंदूवर येऊन पोहोचली आहे। कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असलेली पाहता नाशिक ऑरेंज झोन मधून रेड झोन मध्ये पोहोचण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अतिरिक्त खबरदारी घेण्याबाबत आवाहन केले। सर्व नाशिककरांना माझा नमस्कार। मी सूरज मांढरे, जिल्हाधिकारी बोलतोय। आपल्याला कल्पना आहे की साधारण 28 फेब्रुवारीपासून आपण या कोरोनाच्या सर्व संसर्गाला तोंड देत आहोत। आपल्याकडे पहिला पेशंट जो संभाव्य रुग्ण होता तो 28 तारखेला रिपोर्ट झाला। आपण तेव्हापासून खूप जास्त लक्ष देऊन वेगवेगळे उपाययोजना करून आतापर्यंत बाहेरून आपल्या जिल्ह्यामध्ये संसर्ग कसा कमीत कमी ठेवता येईल अशा पद्धतीने सगळ्या उपाययोजना केल्या आणि आपण त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील दिला। परिणामस्वरूप जवळपास 1 महिना आपल्याकडे एकाही रुग्णाची नोंदणी झाली नाही। परंतु 28 मार्चला आपल्याकडे पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आलेला आहे। सुदैवाने त्याची प्रकृती देखील सुधारलेली आहे। जवळजवळ तो त्या आजारातून आता बरा झालेला आहे। परंतु गेल्या महिन्याभरात जे काही माझी निरीक्षण आहेत ती मला थोडीशी तुमच्यासमोर मांडावीशी वाटतात। सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की आपण काही गोष्टी पाळल्या तर आपण या रोगातून पूर्णपणे सगळ्या 1-2 महिन्यांमध्ये बाहेर पडू शकू आणि आपल्याला नाशिकचा स्कोर हा 0 ठेवता येईल। परंतु साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं, कदाचित महिनाभर फार जास्त सुरक्षिततेचा अनुभव घेतल्यामुळे असेल किंवा काही इतर कारणांमुळे असेल, मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्या एकंदरीतच समाजामध्ये एक अशी भावना तयार झाली की आता आपण पूर्णपणे सुरक्षित झालेलो आहोत। त्यामुळे मंडईमधली गर्दी वाढली, भाजीपाला घेण्याच्यासाठी लोक इतस्ततः फिरताना दिसायला लागले, 2 व्हीलर्सवरती जाणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आणि लॉकडाऊनच्या नंतर अनधिकृत पद्धतीने जे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये एनकेन प्रकारे आले त्यांना देखील आपण काही प्रमाणामध्ये शेल्टर करायची सुरुवात केली आणि या सगळ्याचा परिणाम आता असा दिसतोय की मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या घटनांचा परिणाम म्हणून 14 दिवसाचा हा जो जेस्टेशन पिरियड त्या आजाराचा आहे तो संपून आज 9, 10, 11 तारखेच्या दरम्यान आपल्याला पेशंटची संख्या एकदम वाढताना दिसतीये। माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप कळकळीची विनंती आहे की आपण अजून या संसर्गातून पूर्णपणे बाहेर अजिबात पडलेलो नाही आहेत। आपल्यासमोर हे इतकं मोठं आव्हान आहे की आजपर्यंत आपण 0 वरती होतो, मग आपण 1 वर आलो आणि आता आपण 13 वर आलो। आपण जर चुकीचं वर्तन केलं तर हे 13,000 व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही। त्यामुळं सध्या तरी आपण सर्वांनी अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे। एक सुदैवाची गोष्ट इतकीच आहे की आपली सुरुवात थोडी उशिरा झाल्यामुळं आपल्या हातात परिस्थिती आहे। आम्ही सर्वच म्हणजे महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, सर्वच जण आम्ही पूर्णपणे तयारीनिशी याचा मुकाबला करायला तयार आहोत। आपल्याकडे हॉस्पिटल्स आपण तयार केलेले आहेत, सिव्हिल सप्लाय योग्य प्रकारे होईल याची तजवीज करत आहोत। शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज हा अत्यंत वाईट काळ आहे। सगळ्या गोष्टी ज्या एरवी ठीकठाक चालतात त्या 100% तशाच चालतील अशी अपेक्षा देखील कोणी करणं हे चुकीचं आहे। आता थोडीशी कळ सोचावं लागेल, रोज ताजा भाजीपाला नाही मिळणार, काही वेळेला थोडीशी अडचण पण होईल, जी माझ्याही घरामध्ये स्वतःच्या सध्या सुरू आहे। हे सगळ्या गोष्टी आपण जर का थोड्या सहन केल्या आणि पुढचे 15-20 दिवस जर खूप योग्य प्रकारे काळजी घेतली तरच आपण ही संख्या कमी करू शकू। विशेष करून मालेगावमध्ये तर हे खूप मोठं आव्हान आहे, कारण खूप दाट लोकवस्तीचा भाग आहे। ऑलरेडी तिथे जवळजवळ कम्युनिटी ट्रान्समिशन ज्याला म्हणतात त्या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत। हा टप्पा आपल्याला तिथेच थांबवायचा आहे। त्यामुळे अजूनही जर कोणी लोक असे असतील की ज्यांना काही त्रास होतोय, ज्यांच्याकडे परदेशातून आलेले कोणी नागरिक गेल्या महिन्याभरामध्ये येऊन गेलेले असतील, बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिक त्यांच्याकडे येऊन गेलेले असतील, त्यांनी स्वतःहून समोर येऊन हे सांगावं। पोलिसांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, तरच आपल्याला इथून बाहेर पडता येईल। दुर्दैवाने 2 मृत्यू मालेगावमधनच झालेले आहेत, फार अल्प काळात झालेले आहेत, म्हणजे आजारी झाल्यानंतर 3 ते 4 दिवसाच्या वेळांमध्ये मृत्यू झालेले आहेत।
मालेगावमध्ये विशेष करून ऑलरेडीच पॉवर लूममुळे आपल्या फुफ्फुसाची क्षमता कमी झालेली असते. टीबीचे अनेक पेशंट त्या ठिकाणी आहेत. तिथे जर का हा स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणावर झाला तर बळींची संख्या खूप वाढू शकते. म्हणून मालेगावकरांना माझी विशेष विनंती आहे की आपण जे काही नियम आपण तयार केलेले आहेत ते पाळा. आम्ही पूर्ण एरिया सील केलेला आहे. आपल्याला आवाहन करतो आहे की आपण नियम पाळा, थोडीशी कळ सोसा. जर नियम मोडाल तर आपल्याला आजाराला पण सामोरं जावं लागेल आणि कारवाईला पण सामोरं जावं लागेल. त्या सील्ड एरियाचं पालन तंतोतंत होणं फार गरजेचं आहे. एकंदरीतच आपण आतापर्यंत बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे सगळं हाताळलं. आपली सुरुवात उशिरा झाली, तिचा आपल्याला फायदा आहे कारण कम्युनिटी स्प्रेड आपला कमी होईल. परंतु पुढचे 10 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन थोडीसा गैरसोय सोसून म्हणा, पण कुठल्याही प्रकारे या नियमावलीला छेद देऊ नये आणि यातून आपण सुखरूप बाहेर पडू याची मला खात्री वाटते.